नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता आपण या कंपनीची चर्चा करणार आहोत. त्याचं नाव आहे नोवार्तिस इंडिया. ओके, ह्या कंपनीचा गोव्याला प्लांट आहे आणि ही सगळ्याच क्षेत्रातली औषधं बनवते. MNC कंपनी आहे. ओके, आणि आता तुम्ही टेक्निकल ग्राफ जर बघितला तर ही कंपनी हलत असते टिपिकली 770 ते 1126 किंवा 1100च्या पुढे. ओके, त्याचा बँड आहे. 1100ला गेला की तो नॉर्मली विकायला पाहिजे आणि 700च्या जवळपास आला किंवा 770च्या जवळपास आला की यू कॅन बाय. बघा तुम्ही टेक्निकल चार्ट बघा, तुम्हाला कळेल की आत्ता कुठल्या काय लेवलला आहे वगैरे. ओके, आणि कंपनी कुठली औषधं बनवते तर ही थेरोपॅटिक, कार्डिओव्हॅस्क्युलर, मेटाबॉलिक, ओके, नंतर इम्युनॉलॉजी, न्यूरोसायन्स, ऑफ्थल्मॉलॉजी, ऑन्कॉलॉजी आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट, ओके, या सगळ्यासाठी ड्रग्ज बनवत असते. डिव्हिडंड डील ह्याची उत्तम आहे. MNC कंपनी असल्यामुळे 3.282% आहे. फेस व्हॅल्यू 5 आहे. त्यामुळे पुढे मागे जर शेअर स्प्लिट झाला तर तुम्हाला त्याचा पण बेनिफिट मिळू शकतो. शेअर व्हॅल्यू आता फेस व्हॅल्यू 5 असल्यामुळे तो एकात जर कन्वर्ट केलं तुम्हाला एका शेअरचे 5 शेअर मिळू शकतात. त्या प्रपोर्शनमध्ये त्याची प्राईस पण खाली येईल. म्हणजे प्राईस मे बी कमिंग डाऊन टू 122 वगैरे वगैरे. ते परत 200-300 जाऊ शकते. ओके, ROE याचा आहे 10%. ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, ओके, हे 17% आहे. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे किती भांडवलावर किती नफा मिळवत आहे, दॅट इज व्हॉट इज ROCE. सो इट इज 17%, विच इज गुड. आपल्याला FDला किती मिळतं? 6% किंवा पोस्ट टॅक्स मे बी 5.5%. त्यांना मार्केटमध्ये व्हॉट आर दे आर मेकिंग बिझनेस ऑफ ड्रग्ज. ओके, आणि जी काय आता स्थिती आहे सगळ्या जगामध्ये की सगळ्या लोकांना खूप वाईट सवयी लागलेल्या आहेत. बाहेरचे खाणे, व्यायाम न करणे किंवा लाईफस्टाईलच टोटली बदलून टाकले जी निसर्गाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे कंपनीचे सगळेच प्रॉडक्ट भरपूर खपत आहेत आणि खपतीलसुद्धा. ओके, स्टॉक PE 18 आहे. म्हणजे MNC शेअर PE 18ला म्हणजे सगळ्यात चिपेस्ट आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यातल्या त्यात MNC शेअर असल्यामुळे सेफ स्टॉक आहे. ओके, आणि तुम्ही ग्राफ बघितला तर 2023पासून ते 2025 डिसेंबर जे आत्ता आपण बोलतो आहे याच्यामध्ये या कंपनीची 3 पीक्स येऊन गेली. ओके, म्हणजे 2 वर्षामध्ये 3 पीक्स येऊन गेली आणि 3 बॉटम्स पण येऊन गेले किंवा 4 बॉटम्स पण येऊन गेले. ते तुम्हाला टेक्निकल ग्राफमधून कळेल. तर त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्या आणि मग पैसे मिळवा. ओके, आणि MNC शेअर असल्यामुळे बेसिकली याच्यामध्ये इश्यू कमी असतात. तुमच्या ॲडवायझरला विचारा, तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फंडामेंटल एक्सपर्टला विचारा आणि नंतर ॲक्शन घ्या. आणि तुम्ही स्टडी करत राहा, हा चॅनल बघत राहा आणि ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यापासून फायदाच होईल. हा एक एज्युकेशनल चॅनल आहे, गाईडचा चॅनल आहे. याच्यामध्ये एक्झाम्पलसाठी मला नोवार्तिस इंडिया हा ड्रग्सचा शेअर घेतलेला आहे. ओके, बघा तुम्हाला पटते का, आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आणि ॲक्शन घेतली तरच तुम्ही त्याच्यामध्ये स्विमिंगला शिकाल. नाहीतर मग तुम्ही बाहेर बसून नुसतंच श्रवणभक्ती करू नका. श्रवणभक्ती अप टू लिमिट इज ओके. ओके, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामुळेच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही पुढे या शेअरपासून वर्षाला प्रॉफिट कमवाल किंवा दुसरे काही शेअर घेतले तर पेन्शनसुद्धा मिळवा 10 वर्षानंतर.